जे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे। टीम देवेंद्रचा विस्तार झालेला आहे आणि या नव्या टीममध्ये एकूण 11 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। 11 नवीन मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये सहभागी झालेले आहेत। 6 जणांची वर्णी देवेंद्रच्या कॅबिनेटमध्ये लागलेली आहे, तर 5 जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। गृहराज्यमंत्री असलेले राम शिंदे यांना थेट कॅबिनेटपदी प्रमोशन देण्यात आलेलं आहे, तर शिवसेनेच्या 2 मंत्र्यांनी गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। तर अखेर 2 वर्षांनंतर घटक पक्षाच्या नेत्यांची देखील प्रतीक्षा संपली। महादेव जानकर यांना थेट कॅबिनेट पदाची लॉटरी लागली, तर सदाभाऊ खोत हे राज्यमंत्री असणार आहेत। मात्र उद्धव ठाकरेंनी टीम देवेंद्रच्या या शपथविधीला दांडी मारली। मात्र दांडी मारण्याचं नक्की कारण काय हा प्रश्न उपस्थित होतोय। थेट जाऊया विधिमंडळामध्ये। श्रीरंग खरे माझा सहकारी त्या ठिकाणी उपस्थित आहे। श्रीरंग, उद्धव ठाकरेंनी दांडी मारली, दुसरीकडे 2 राज्यमंत्री पदांवरती बोलवण करण्यात आली। उद्धव ठाकरेंनी नक्की दांडी का मारली, का उपस्थित राहिले नाहीत उद्धव ठाकरे? मयंक, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक कॅबिनेट पद जास्त मिळावं ही शिवसेनेची मागणी होती, जी भाजपनं पूर्ण केलेली नाही आहे। त्या बदल्यात शिवसेनेला गृहराज्यमंत्रीपद देणार असल्याचं भाजपनं सांगितलेलं आहे। काल रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी बैठक झालेली होती आणि उद्धव ठाकरेंनी बहुधा हे आधीपासून ठरवलं असावं की आपण या शपथविधीच्या कार्यक्रमाला जायचं नाही, आपले जे ज्येष्ठ नेते असतील ते जातील, मंत्री असतील ते जातील, त्यामुळेच उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला आलेले नाही आहेत। दुसरीकडे आपण जर बघितलं तर काही सरप्राईज पॅकेजेस देखील या सगळ्या शपथविधीमध्ये बघायला मिळाली। जानकर यांना थेट कॅबिनेट मंत्री देण्यात आलं, संभाजी पाटील निलंगेकर यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। जर खाते बदलांबाबत बोलायचं झालं, खाते बदल होणार हे निश्चित आहे। प्रत्येक जण हेच बोलत होता ऑफ रेकॉर्ड की खाते बदल होणार आहे। खास करून शिक्षण खात्यामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, कारण विनोद तावडे यांच्याकडे जी खाती आहेत ती खाती इतरांना दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये त्यांच्याकडे सांस्कृतिक विभागाचं पद आहे, तसंच शालेय शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्री देखील ते आहेत, तसंच युवक कल्याण आणि क्रीडा हे देखील खातं त्यांच्याकडे आहे। यातली काही खाती दुसऱ्या मंत्र्यांना दिली जाण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीनं कॅबिनेटमध्येच काही मंत्र्यांची खाती काढून दुसऱ्या मंत्र्यांना दिली जाण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसे ज्यांच्याकडे बरीच खाती होती, ती खाती 3 मंत्र्यांमध्ये वाटून दिली जाण्याची शक्यता आहे। कॅबिनेटमधला हा जो सगळा बदल असेल तो स्वतः मुख्यमंत्री करणार आहेत आणि याबाबत कोणीही बोलायला तयार नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना स्पष्ट ताकीद दिलेली आहे की याबाबत कोणीही बोलायचं नाही, असं सांगितलं जात आहे। मी काही वेळापूर्वी वरिष्ठ मंत्र्याशी बोललो, त्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला जातील, त्या ठिकाणी अंतिम यादी बनवली जाईल की कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं दिलं जायचं आणि त्यानंतरच हा संपूर्ण निर्णय घेतला जाईल। त्यामुळे आत्ता जरी मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी अजून याबाबत कोणीही बोलायला तयार नाही की त्यांच्याकडे खाती कोणती जातील। जे राज्यमंत्री आहेत, राज्यमंत्र्यांची खाती मात्र लवकरात लवकर ठरवून ती वाटून दिली जातील आणि या सगळ्यांना लवकरात लवकर पदभार स्वीकारता येईल आणि काम देखील सुरू करता येईल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून हा विस्तार जो होता तो लांबलेला होता, तो अजून लांबू नये यासाठी सगळे प्रयत्न झालेले होते आणि या सगळ्या मंत्र्यांनी विस्तार न लांबवता आता लवकरात लवकर पदभार स्वीकारावा या मताचे सगळेजण होते आणि तसंच होताना दिसतंय। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आधी 9 तारीख ठरलेली होती, जी आता 8 झाली। मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, आता प्रत्येक मंत्री जो आहे तो लवकरात लवकर पदभार स्वीकारेल असं बोललं जात आहे। मयंक, पण श्रीरंग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या जर आपण कॅबिनेटचा विस्तार पाहिला तर 6 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्री, कुठेतरी यामधून प्रत्येक क्षेत्राला या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यावं असं एक समीकरण किंवा असं एक गणित जे आहे ते आखण्यात आलेलं आहे असं आपल्याला दिसतंय। नक्कीच मी याबाबत खरं तर शिवसेनेच्या बाबतीत बोलेन, कारण आत्तापर्यंत जर आपण बघितलं मयंक, तर शिवसेनेचे जे कोणी मंत्री होते ते मुंबई किंवा कोकण या आसपासच्या भागातून निवडून यायचे। मराठवाड्यामध्ये शिवसेनेला चांगला जनाधार आहे, मग मराठवाड्यातून जास्तीत जास्त मंत्री का मिळत नाही अशी एक सातत्यानं ओरड होत होती शिवसेनेमधून आणि त्यामुळेच अर्जुन खोतकर यांना मंत्रिपद देण्याचं जवळपास निश्चित झालेलं होतं। खानदेशात जर बोलायचं झालं तर गुलाबराव पाटील यांच्याशिवाय शिवसेनेकडे दुसरा चांगला पर्याय नव्हता, कारण एकनाथ खडसे यांना अंगावर घेण्याची ताकद असलेले ते नेते आहेत, जे त्यांनी करून दाखवलेलं होतं। आक्रमक चेहरा आहे आणि सातत्यानं सभागृहामध्ये शिवसेनेची बाजू मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता। तसंच विदर्भाला देखील चांगल्या पद्धतीचं प्रतिनिधित्व भाजपनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे।
खानदेशाला देखील चांगलं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जयकुमार रावल यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जयकुमार रावल एक अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखलं जातं, मात्र त्याच वेळेला त्यांच्यावर बरेच आरोप देखील झालेले आहेत. या सगळ्या मंत्र्यांवर आपण जर बघितलं तर बहुतेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरची ही मोठी कसरत आहे की या सगळ्या मंत्र्यांना समाविष्ट तर करून घेतलेलं आहे, मात्र ज्या मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्यांना कशा पद्धतीनं सामोरं जायचं. जेव्हा अधिवेशन सुरू होईल, पावसाळी अधिवेशन आता जवळ येऊन ठेपलेलं आहे, अधिवेशनाच्या तोंडावर ही सगळी घडामोड होते आणि विरोधक नक्कीच या सगळ्या गोष्टींचा जाब विचारणार. या सगळ्या गोष्टींचा सामना करण्याची तयारी बहुधा सत्ताधारी पक्षांनी केली असावी. ही सगळी गणितं डोक्यात घेऊनच हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला असावा. मयांक, पण श्रीरंग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सरप्राईज पॅकेज, ते म्हणजे महादेव जानकर हे गेले 2 वर्ष या युतीमध्ये सहभागी झाले होते, महायुतीमध्ये, आणि तेव्हापासूनच त्यांची एक मागणी होती की कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे. आणि थेट महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणं ते विधान परिषदेवरती आहेत. कुठेतरी असं वाटलं जातं की भाजपला जे आहे ते कॅबिनेट मंत्रिपद महादेव जानकरांना द्यावं लागलं, कारण महादेव जानकरांनी जी लोकसभेत आणि विधानसभेत मदत केली होती भाजपला, त्याचा एक कुठेतरी परतफेड भाजपकडून करण्यात आली. नक्कीच आपण 2 मित्र पक्षांबाबत बोलूया. मयांक, या ठिकाणी रामदास आठवले आणि दुसरे आहेत महादेव जानकर. रामदास आठवले यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देण्यात आलं, राज्यमंत्री बनवण्यात आलं. तर महादेव जानकर जे एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात, त्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलेलं आहे, जे सरप्राईज पॅकेज म्हणावं लागेल. मात्र आतापर्यंत ते सातत्यानं लॉयल राहिलेले होते भाजपबरोबर. गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर या मित्रपक्षांचा तोल सुटायला लागलेला होता. त्यांनी टीका करायला सुरुवात केलेली होती की जर आम्हाला मंत्रिमंडळात जर समाविष्ट केलं नाही, आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत, तर मग त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. या सगळ्या गोष्टींचा समावेश करून किंवा विचार करून महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं गेलं असावं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो आहे जातीचा. धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात महादेव जानकर. धनगर आरक्षणाचं त्यांनी एक मोठं आंदोलन उभं केलेलं होतं आणि हेच आंदोलन लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा जर आपल्या समोर मोठी अडचण बनून उभा राहिला तर मग सामोरं कोणाला न्यायचं, तर तो महादेव जानकर यांचा चेहरा ठरू शकतो. आणि म्हणूनच महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याबाबत देवेंद्र फडणवीस बहुधा आग्रही असावे आणि हेच सरप्राईज पॅकेज या मंत्रिमंडळाच्या विस्तारात बघायला मिळालं. कॅबिनेट मंत्रिपदाचं सरप्राईज पॅकेज. श्रीरंग, तू असाच आमच्याबरोबर राहा. आपण एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. पुढची बातमी आहे ती म्हणजे जयकुमार रावल यांनी अहिराणीतून शपथ घेत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. भाजपचे जयकुमार रावल धुळेमधल्या शिंदखेडामधून विजयी झालेले आहेत. जयकुमार रावल तुम्ही पाहताय, जयकुमार रावल यांना कॅबिनेट मंत्रीपद आहे. जयकुमार रावल यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे. रावल धुळ्यामधल्या शिंदखेडामधून विजयी झालेले आहेत. तर तुम्ही 2 दृश्य पाहताय. वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. मनी खानदेश की माय बोलिले मी नमन करत. मी जयकुमार जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताच्या सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व